नशिबात असेल तरच यश मिळेल, नाहीतर जसं आहे तसं आयुष्य राहील. ज्यांचा हा विचार आहे ना, ही रील त्यांच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत ही रील पहा आणि तुम्हीच ठरवा, नशीब मोठं की कष्ट मोठे. मित्रांनो, नशीब फक्त त्यांचंच बदलतं जे रोज स्वतःला घासतात, कष्ट करतात. फक्त माझं नशीब खराब आहे असं बोलून काही फायदा होत नाही. नशीब मोठं आहे नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा कष्ट मोठे आहेत. यशासाठी नशीब आणि कष्ट या दोघांची सांगड लागते. खरं सांगायचं झालं ना मित्रांनो, तर नशीब फक्त हे 20% असतं आणि कष्ट हे 80% असतात. त्या 20% नशिबावर आपला कंट्रोल नसतो, मात्र जे 80% कष्ट आपल्या हातात असतात त्यावर तर नक्कीच आपलं कंट्रोल असतं. त्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की कष्ट केले की नशिबालाही तुमच्या दारामध्ये यावंच लागतं. कारण बसून राहणाऱ्यांना नशीब साथ देत नाही, पण चालत राहणाऱ्यांच्या मागे नशीब आपोआप स्वतःहून धावत येतं. तुमचं काय मत आहे यावरती? कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, की कष्ट मोठे आहेत की नशीब? धन्यवाद.